नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या चॅनल मराठी मल्टीटास्करवर। आज आपण नेहमीच्या विषयापेक्षा काहीतरी वेगळा आणि खळबळजनक विषय घेऊन आलो आहे। तुम्ही खात असलेले अंडे शाकाहारी आहे का मांसाहारी आहे की कृत्रिम आहे, जाणून घेऊया आपण या व्हिडिओमध्ये। प्रथम आपण बघणार आहोत शाकाहारी अंडे। आपण बाजारात किंवा दुकानातून जी अंडी विकत आणतो ती पोल्ट्री फार्ममधील असतात। या फार्ममध्ये फक्त कोंबड्या असतात, तेथे एकही कोंबडा नसतो, कारण कोंबड्यांचा संपर्क न आल्यामुळे या अंड्यामध्ये कोंबड्यांचे शुक्राणू नसतात। तर यांचा निकाल काय निघतो? या अंड्यामध्ये कोणताही गर्भ किंवा जीव नसतो। या अंड्याला तुम्ही कधीही उबवले तरी यातून कधीही पिल्लू जन्माला येऊ शकत नाही, म्हणून विज्ञान या अंड्याला पूर्णपणे शाकाहारी मानतात। आता आपण बघणार आहोत मांसाहारी अंडी। ही अंडी अशा ठिकाणी मिळतात जेथे कोंबड्या आणि कोंबडे एकत्र असतात, कारण कोंबड्यांचा संपर्क आल्यामुळे या अंड्यामध्ये कोंबड्यांचे शुक्राणू जातात आणि अंडे फलित होतात। निकाल: या अंड्यामध्ये गर्भ तयार होतो, योग्य उबवणूक मिळाल्यास यातून पिल्लू जन्माला येते, म्हणूनच विज्ञान या अंड्याला मांसाहारी मानतात। यानंतर आपण बघणार आहोत प्रक्रिया केलेली अंडी। ही अंडी प्रक्रिया करून विविध उत्पादनांमध्ये वापरली जातात, जसे अंड्यांची पावडर, मेयोनीज, केक, बिस्किट, नूडल्स इत्यादी, कारण ही अंडी फोडून गरम करून किंवा रासायनिक प्रक्रियेद्वारे तयार केली जातात। निकाल: या अंड्यामध्ये मूळचा गर्भ असू शकतो किंवा नसू शकतो, पण प्रक्रिया केल्यामुळे पिल्लू जन्माचा प्रश्नच राहत नाही, म्हणूनच ही अंडी ना पूर्णपणे शाकाहारी ना मांसाहारी ती प्रक्रिया केलेली मानली जातात। तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला खाली कमेंट करून नक्की सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच भन्नाट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या मराठी मल्टीटास्कर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।